जय भीम, नमो बुद्धाय। महामानव तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथमतः वंदन करून साहित्यभूषण साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, माता रमाई भीमाई यांच्या कार्याला नतमस्तक होऊन भारतीय बौद्ध महासभेचे भैयासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार कार्याला प्रणाम करून आज आपण या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेने वर्षावासाच्या निमित्ताने जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि लातूर शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं अनेक ठिकाणी दर रविवारी प्रवचन मालिका सुरू आहे। त्याचा एक भाग म्हणून आज रविवारी बुद्ध धम्म आणि विज्ञान या विषयाच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी व्याख्यानं झाली। त्या बाबतीमध्ये मी आपल्यासमोर आज माझे 2 शब्द या विषयाच्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। महामानव तथागत गौतम बुद्धांनी जो काही धम्म दिलेला आहे, जो काही विचार दिलेला आहे, हा धम्म हा अत्यंत वैज्ञानिक आहे आणि या धम्मामध्ये कुठेही अंधश्रद्धेला, अंधविश्वासाला थारा नाही। सुमारे 2500 वर्षापूर्वी महामानव तथागतांनी हा जो अत्यंत मौल्यवान असा धम्म आपल्याला दिलेला आहे, विचार या जगापुढे ठेवलेला आहे, त्या विचाराला वैज्ञानिक त्याची जोड आहे। या पद्धतीचा आज हा विषय भारतीय बौद्ध महासभेने ठेवलेला आहे। या बाबतीमध्ये बुद्ध धम्माचा आणि विज्ञानाचा खूप जवळचा संबंध आहे। एवढेच नव्हे तर बुद्धाचा धम्म अर्थात बुद्धांनी सांगितलेला जो मानव मुक्तीचा मार्ग आहे, हा विज्ञानाच्या कसोटीवर वैज्ञानिक स्वरूपाचा मार्ग आहे आणि बुद्ध हे पहिले वैज्ञानिक आहेत ज्यांनी मनाची चिकित्सा अत्यंत शास्त्रीय पद्धतीने केलेली आहे। सुमारे 2500 ते 3500 वर्षापूर्वी सगळीकडे दैववाद, अंधविश्वास, आत्मा, पुनर्जन्म या सगळ्या विचारांनी थैमान घातलेला असताना त्या परिस्थितीमध्ये तथागतांनी जो काही मार्ग दिलेला आहे, जो काही धम्म दिलेला आहे, तो आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा विज्ञानाच्या बळावर तो टिकू शकतो आणि तो वैज्ञानिक आहे, हे आपल्याला या ठिकाणी अभिमानाने सांगावे लागेल। त्यामध्ये विशेष करून बुद्धाचा धम्म हा दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवत नाही, हे या ठिकाणी आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे। तथागतांच्या मते प्रत्येक घटनेला कारण आहे आणि त्या कारणाशिवाय कुठलीही घटना होत नाही। मग ते कारण मानवनिर्मित असेल किंवा ते कारण नैसर्गिक किंवा प्रकृती निर्मित कारण असेल, परंतु कुठल्याही घटनेला कारण असल्याशिवाय चमत्कार होऊ शकत नाही। चमत्कार हा शब्द आपल्या धम्मामध्ये हा मान्य नाही, तर प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे एक सायन्स आहे, एक कारण आहे, हे त्याच्यामध्ये महामानव तथागतांनी पहिल्यांदा सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे कोणत्याही घटनेचा जो काही उगम आहे, हा दैवी चमत्कार हा कुठल्या घटनेचा उगम असणं शक्य नाही, तर तिथं कार्यकारण भाव आहे, असं तथागतांनी आपल्या धम्मामध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळं बुद्धांनी दैवी चमत्कृतीचं आपल्या धम्मामध्ये खंडन केलेलं आहे आणि ते खंडन करण्यापाठीमागे काही त्यांचा हेतू होता। तो हेतू म्हणजे जर आपण दैवी चमत्कृतीवर जर विश्वास ठेवला तर माणूस हा बुद्धिवादी होणार नाही। माणसाने प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या बळावर, चिकित्सेवर घासून पुसून स्वीकारली पाहिजेत आणि म्हणून
दैवी चमत्कृतीवर जर विश्वास ठेवला तर माणूस बुद्धिवान होणार नाही, बुद्धिवादी होणार नाही, किंवा मनुष्य स्वतंत्रपणे सत्याचा शोध घेणार नाही. या स्वरूपाची तथागतांची जी भूमिका होती ही या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे दैवी चमत्कार हा भ्रामक संकल्पनेवर आधारलेला आहे, याला कुठलाही बेस नाही. आणि माणसाच्या शोध घेण्याची जी काही प्रवृत्ती आहे, उपजत जो गुण आहे, त्याला दैवी चमत्कार जर आपण मान्य केला तर माणसाच्या शोध घेण्याच्या प्रवृत्तीला जे आहे तो हा दैवी चमत्कृतीला मान्य केल्यानंतर मारक ठरू शकतो. माणूस शोध घेण्याचं थांबविल आणि माणूस चिकित्सा पण करणार नाही. तेव्हा एकूणच आपल्या धम्मामध्ये दैवी चमत्कृती मान्य केलेली नाही. या बाबतीमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये जे काही पंडित, विद्वान आणि जे काही ब्राह्मण होते, त्या बाबतीमध्ये तथागतांनी त्यांच्याशी वेळोवेळी संवाद केलेला आहे आणि त्यांना आपलं महत्त्व पटवून दिलेलं आहे आणि त्यांच्या ते गळी उतरवलेलं आहे आणि या पद्धतीने ते सर्वांनी त्या काळामध्ये मान्य केलेलं आहे. एकूणच आपल्या धम्मामध्ये दैवी चमत्कृती किंवा कुठला चमत्कार याला थारा नाही, हे मात्र या निमित्ताने मला आपल्याला स्पष्ट करावं असं वाटतं. दुसरी गोष्ट, आपला धम्म हा वैज्ञानिक आहे असं म्हणत असताना धम्मामध्ये ईश्वराला स्थान दिलेलं नाही. ईश्वरावरचा विश्वास, देवावरचा विश्वास, ईश्वरावर विश्वास ठेवणे हे आपल्या धम्मामध्ये मान्य नाही. किंबहुना ईश्वरावर विश्वास ठेवणे हा अधम्म मानण्यात आलेला आहे. त्या काळामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये ही काही समज रूढ होता, जो समज आहे की या पृथ्वीचा निर्माता जो आहे तो कोणीतरी ईश्वर आहे. अर्थात ब्रह्मा हा सृष्टीचा कर्ता आहे, निर्माता आहे. अशा पद्धतीची भ्रामक कल्पना किंवा एक समजूत त्या काळामध्ये अस्तित्वात होती, ती बुद्धांनी त्या ठिकाणी अमान्य केलेली आहे. कारण या ईश्वराच्या बाबतीमध्ये खंडन करताना तथागतांनी सांगितलं की ईश्वराचं जे काही स्वरूप आहे हे अदृश्य आहे आणि अज्ञात आहे आणि त्याच्या स्वरूपाला आपण सिद्ध करू शकत नाही किंवा ईश्वर असल्याचे काही पुरावे किंवा कुठलेही त्या संबंधीचे काही चिन्ह ज्याला आपण म्हणू आपल्याला दिसून येत नाहीत. ही केवळ भ्रामक समजूत आहे, भ्रामक कल्पना आहे आणि त्याच्यामुळे ईश्वरावर विश्वास ठेवणे हा अंधविश्वास आहे, अर्थात तो अधम्म आहे असं तथागतांचं या बाबतीमध्ये म्हणणं आहे. कारण ईश्वराचं अस्तित्व जे आहे हे सिद्ध करणं माणसाला जमलेलं नाही. जे पंडित त्या काळामध्ये तथागतांच्या सोबत विचार विमर्श आणि चर्चा करण्यासाठी येत होते, तेव्हा तथागतांनी त्यांना विचारलं की ईश्वराचं अस्तित्व जर आहे म्हणत असाल तुम्ही तर तुम्ही ते पटवून द्या, सिद्ध करा ईश्वराचं अस्तित्व आहे म्हणून. परंतु कोणीही त्यांना ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करू शकलेला नाही किंवा ईश्वराचा आकार किंवा ईश्वराचं रूप किंवा रंग किंवा दृश्य स्वरूप, कोणी ईश्वर पाहिल्याचं उदाहरण हे कोणीही तथागतांना सांगू शकलेलं नाही. आणि अर्थातच त्या ठिकाणी अनेक जे काही तत्कालीन विद्वान होते किंवा जे काही ब्राह्मण होते ते त्या ठिकाणी निरुत्तर झाल्याचे आपल्याला दिसून येते. तर बुद्धांनी कार्यकारण भाव सांगितलेला आहे. ईश्वराचा सिद्धांत बुद्धांनी अमान्य केलेला आहे. कारण त्यांच्या मते हा जो काही सिद्धांत आहे ईश्वराच्या अस्तित्वाचा तो सत्यावर आधारित नाही, तर तो फक्त भ्रमावर आधारित आहे. ईश्वर असल्याचा काही पुरावा किंवा सत्य आपल्याला कुठेही दिसून येत नाही, तर हा केवळ एक भ्रम
तत्कालीन परिस्थितीमध्ये पसरवण्यात आलेला आहे, असं तथागतांचं त्या बाबतीमध्ये जे म्हणणं होतं. ब्रह्माला कोणीही पाहिलेलं नाही किंवा ब्रह्माचं किंवा ईश्वराचं रूप, रंग, आकार हा कोणी सांगू शकलेलं नाही, बघू शकलेलं नाही. हे या ठिकाणी जी काही गोष्टच नाही अस्तित्वात, ही न पाहिलेली गोष्ट आहे. तेव्हा तथागत असं म्हणतात की ईश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे एखाद्या न पाहिलेल्या स्त्रीवर प्रेम करण्यासारखं आहे. की ती आपण स्त्रीच कुठली पाहिलेली नाही आणि केवळ एका कल्पनेतल्या स्त्रीवर ज्या पद्धतीनं प्रेम करावं, त्या पद्धतीनं ईश्वरावर श्रद्धा ठेवणं किंवा ईश्वर आहे असं संबोधणं किंवा मान्य करणं म्हणजे एखाद्या न पाहिलेल्या स्त्रीवर प्रेम करण्यासारखं आहे, असं तथागतांनी त्या ठिकाणी ते महत्त्व आपलं पटवून दिलेलं आहे त्या ठिकाणी. आणि मग जे कोणी ईश्वर आहे असा आग्रह तथागतांच्या पुढं धरू लागले, तेव्हा तथागतांनी त्यांना प्रश्न विचारला की जर सृष्टीचा कर्ता ईश्वर आहे तर मग या पृथ्वी स्थलावर या सृष्टीमध्ये खुनी लोक का आहेत, दरोडेखोर किंवा चोर का आहेत, किंवा या पृथ्वी स्थलावर दुःख का आहे, किंवा सगळीकडे जो काही आपल्याला स्वैराचार दिसतो आहे, व्यभिचार दिसतो समाजामध्ये, किंवा चोरीचं प्रमाण दिसतंय, किंवा खुनाचं डाके घालण्याचं प्रमाण आहे, किंवा निष्ठुर माणसांचं प्रमाण आहे, व्यसनाचं प्रमाण आहे, हे कशामुळं आहे? जर परमेश्वर किंवा ब्रह्मा जर सृष्टीचा निर्माता असता तर मग अशी प्रवृत्ती किंवा अशी माणसं या पृथ्वी स्थलावर का निर्माण करण्यात आलेली आहेत? त्याचं मात्र उत्तर कोणी सुद्धा नीटपणे सांगू शकलेलं नाही. आणि म्हणून ब्रह्माने ही सृष्टी निर्माण केली तर मग ब्रह्मानेच दुःख निर्माण केलं, परमेश्वरानेच दुःख निर्माण केलं, आणि ही पृथ्वी आणि इथला माणूस जो आहे तो दुःखात बुडालेला आहे आणि तो सुखी नाही. मग त्याला ईश्वर कारणीभूत आहे, ब्रह्मा कारणीभूत आहे असं का मानण्यात येऊ नये? अशा पद्धतीचा युक्तिवाद त्या काळामध्ये बुद्धांनी अनेक विद्वानांच्या सोबत केलेला आहे. तेव्हा तथागतांनी हे सांगितलं की माणूस हा धम्माचं केंद्र आहे आणि एका माणसाचं दुसऱ्या माणसाशी जे काही संबंध आहे त्याच्यावर बुद्धांनी भर दिलेला आहे. दुःख आहे आणि ते जर दुःख आपल्याला जर निर्मूलन करायचं असेल, जर मानवजात जर सुखी करायची असेल तर आपल्याला एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं वर्तन केलं पाहिजे, काय आचारसंहिता बाळगली पाहिजे, कुठला विचार त्यांनी समजून घेतला पाहिजे, कोणती तत्व त्यांनी जीवनामध्ये अंगीकारली पाहिजेत की ज्यामुळं एक माणूस तो स्वतःशी आणि इतराशी जो नीटपणे व्यवहार करील, ज्यामुळं त्याच्या वाट्याला त्याच्या जीवनामध्ये माणसाचं दुःख येणार नाही, याच्यासाठीची आचारसंहिता बुद्धांनी घालून दिली. आणि तथागतांनी सांगितलं की ईश्वर आहे की नाही किंवा दैवी चमत्कार आहे की नाही, या प्रश्नामुळं मनुष्य जात ही सुखी होईल याची काहीच खात्री नाही, किंबहुना माणसाच्या सुखाचा आणि ईश्वरावरच्या चर्चेचा किंवा दैवी चमत्काराचा फारसा काही कुठे संबंध नाही. तेव्हा मनुष्य हा दुःखमुक्त कसा झाला पाहिजे आणि माणसाला लाभलेले हे जे काही दुर्लभ आयुष्य आहे, जे जीवन आहे ते अत्यंत सुखकर कसं झालं पाहिजे, त्याच्याशी काय तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान बुद्धांनी दिलं. अर्थातच हे तत्वज्ञान देत असताना बुद्धांनी ईश्वर हा नाकारला आणि म्हणून आपल्या धम्मामध्ये अनिश्वर आणि अनात्म ही संकल्पना आलेली आहे. ज्या पद्धतीने तथागताचा धम्म ईश्वराच्या संकल्पनेला, ईश्वराच्या निर्मितीला
मान्यता देत नाही किंवा त्याच्यावर फारसा विचार करण्यासाठी वेळ घालवत नाही, किंवा ज्या पद्धतीने तथागतांचा धम्म दैवी चमत्कारावर विश्वास ठेवत नाही किंवा दैवी चमत्कारामुळे माणसाचं जीवन सुखी होईल याच्यावर मात्र विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे अशा प्रश्नामध्ये आपण निरर्थकपणे माणसांनी चर्चा करून तरी काय साध्य होणार आहे? तर साध्य याच्यामध्ये होणार आहे की एका माणसाचं दुसऱ्या माणसाशी कसं वर्तन असलं पाहिजेत याच्या, आणि कोणती नीतितत्व माणसांनी अंगीकारली पाहिजेत की ज्यामुळं तो दुःखातून मुक्त होईल. तो मार्ग तथागत देतात. आणि या अर्थाने तथागतांनी जो काही दिलेला मार्ग आहे आणि जे काही आर्य सत्य सांगितलेले आहेत ही अत्यंत वैज्ञानिक आहेत. आणि ती आर्य सत्य आणि तथागतांनी सांगितलेल्या 10 पारमिता आणि आर्य अष्टांगिक मार्ग जे आहेत त्यांनी आपलं जीवन जर त्यांनी घालवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने मनुष्य जीवन हे सुखमय होऊ शकतंय, सुखी होऊ शकते आणि त्याच्या जीवनातलं जे दुःख आहे ते कमी होऊ शकतंय. अशा पद्धतीचं तथागतांनी आपल्या धर्मामध्ये मांडणी केलेली आहे. त्याच्यामुळं ह्या भ्रामक समजुती आहे, ह्या ज्या काही विधी आहेत, ईश्वराच्या नावाने केले जाणाऱ्या विधी आहेत, ह्या भ्रामक आहेत. किंवा जे दैवी चमत्कार आहेत ते भ्रामक आहेत आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याची काही गरज नाही. अशा पद्धतीचं तथागत आपल्याला त्यांच्या धर्मामध्ये सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर तथागतांनी आत्म्यावरचा जो काही विश्वास आहे तो अमान्य केलेला आहे. त्या परिस्थितीमध्ये आत्मा हा एका कुडीतून किंवा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. ही जी काही संकल्पना रूढ होती, हा जो काही भ्रम रूढ होता त्या काळामध्ये, आज बी तो थोड्याफार प्रमाणामध्ये रूढ आहेच. आत्म्यावरचं जे अस्तित्व आहे, आत्म्याचं जे अस्तित्व आहे हे तथागतांनी अमान्य केलं. आणि तथागतांशी त्या काळामध्ये जे काही विद्वान पंडित ब्राह्मण चर्चेला आले तेव्हा त्यांनी विचारलं की आत्मा हा कसा आहे, आत्म्याचं रूप कसं आहे, आत्म्याचं स्वरूप कसं आहे, आत्म्याचा आकार कसा आहे, किंवा एखाद्या मनुष्य मात्राच्या शरीरातून आत्मा निघून गेल्यानंतर तो मनुष्य सुखी होतो का दुःखी होतो, त्याची काय परिस्थिती होतो, किंवा आत्मा कुठून आला नंतर तो कुठं जातो, आणि हे काही कोणी पाहिलंय का, किंवा याच्याबद्दल काही कोणाला सापडली का माहिती, किंवा कोणी आत्म्याचं अस्तित्व सिद्ध करू शकतंय का. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तथागतांनी उपस्थित केले. आणि त्या काळातल्या अनेक विद्वानांना, पंडितांना किंवा जे काही ब्राह्मण त्या काळामध्ये तथागतांच्या बरोबर चर्चेला येत होते, आलेले आहेत, त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये विशेष करून महाली याच्यासोबत जो काही बुद्धांनी संवाद केलेला आहे त्या संवादामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत की मनुष्य मेल्यानंतर तो कुठं जातो, किंवा आत्म्याचं स्वरूप कसं आहे, त्याचा आकार कसा आहे, किंवा मनुष्य मेल्यानंतर तो आत्मा सुखी होतो का दुःखी होतो. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आणि चर्चा करत करत तथागतांनी हे सिद्ध करून दाखवलं, पटवून दाखवलं, सांगितलं की पुरोहितांनी हा विषय समोर आणलेला आहे. लोकांना भीती घालणे, लोकांना आत्मा आहे, पुनर्जन्म आहे याच्यामध्ये लोकांना अडकवून टाकणे आणि पुरोहितांनी त्याचा गैरउपयोग करून लोकांचं शोषण करणे हे चालू आहे आणि ते कुठंतरी थांबलं पाहिजेत असं तथागतांना वाटतंय. आणि अगदी ज्या पद्धतीने ईश्वर अज्ञात आहे, अदृश्य आहे, त्याच पद्धतीनं आत्मासुद्धा अदृश्य आहे आणि अज्ञात आहे, त्याचं अस्तित्व कोणालाही सिद्ध करता येऊ शकत नाही. आणि म्हणून आत्म्यावर विश्वास ठेवणं हे भ्रामक संकल्पना आहे आणि तो अधम्म आहे असं तथागत आपल्या धम्मामध्ये त्यांनी पटवून दिलेलं आहे. महालीच्या सोबत जो काही तथागतांचा डायलॉग झालेला आहे, जी चर्चा झालेली आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी विस्ताराने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आल्याचं आपल्याला दिसून येतं आहे.
तेव्हा आत्मा नावाची कुठली वस्तू जी आहे ही वस्तू अस्तित्वात नाही अशा पद्धतीचं स्पष्टपणे प्रतिपादन बुद्धांनी केलेलं आहे आणि धम्माच्या विसंगत आत्म्याची संकल्पना आहे, तर्क विसंगत आहे असं बुद्धांनी त्या ठिकाणी पटवून दिलेलं आहे. त्या ठिकाणी बुद्धांनी एक वेगळा विचार वेगळी थेरी मांडली आणि ती थेरी किंवा तो विचार हा नामरूपाचा आहे. तथागतांच्या मते मनुष्य किंवा कुठलाही प्राणी हा स्कंदाने निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू हे ते स्कंद आहेत आणि त्या स्कंदाने माणूस हा कुठलाही प्राणी याची निर्मिती झालेली आहे आणि त्यासोबतच जे विज्ञान आहे किंवा जी चेतना आहे, ज्याला चेतना आपण म्हणू, त्या चेतना ही पाचवा स्कंद आहे आणि याच्यातून प्राणीमात्रामध्ये कुठल्याही प्राणीमात्राची निर्मिती झालेली आहे असं तथागताने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मनुष्य किंवा कुठलाही प्राणी हा मृत झाल्यानंतर तो या पंचमहाभूतामध्ये किंवा या 5 स्कंदामध्ये तो 4 स्कंदामध्ये तो विलीन होतो. अशा पद्धतीचं एक नवीन तत्त्वज्ञान, एक वैज्ञानिक तत्त्वज्ञान बुद्धांनी मनुष्याच्या किंवा कुठल्या प्राण्याच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये उजागर केलेला आहे, पुढं आणलेला आहे. आणि म्हणून तथागतांचा सिद्धांत जो आहे, विचार जो आहे, तो नामरूपाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे आणि आत्म्यावरचा विश्वास जो आहे किंवा आत्म्यावरचा जो काही त्या काळातली जी काही भ्रम आणि भ्रामक समजुती होत्या त्या बुद्धांनी नाकारून एक वेगळा विषय, एक वैज्ञानिक विषय, नामरूपाचा विषय किंवा स्कंदातून मनुष्य मात्राची किंवा प्राण्याची निर्मिती झालेली आहे असा एक वैज्ञानिक विषय सिद्धांत बुद्धांनी आपल्या पुढं, मनुष्य जातीच्या पुढं आणलेला आहे. स्कंद रूप हा पुढं आणलेला आहे. या ठिकाणी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग ही चेतना कशी निर्माण झाली, याच्यामध्ये ही चेतना कुठून आली, तेव्हा हे सांगत असताना तथागतांनी त्या ठिकाणी हे स्पष्ट करण्याचा उद्देश केला, प्रयत्न केला की ज्या पद्धतीने एखादा विद्युत भार आहे आणि विद्युत भाराच्या बाजूला एक अट्रॅक्शन आहे ज्याला आपण चुंबकीय क्षेत्र म्हणू, त्या विद्युत भाराच्या बाजूनी चुंबकीय क्षेत्र ज्या पद्धतीनं काम करत आहे अदृश्य स्वरूपामध्ये, ते दिसत नाही मात्र ते चुंबकीय क्षेत्र म्हणजे ओढून घेण्याचं जे क्षेत्र आहे ते काम करतं आहे, त्या पद्धतीनं चेतनासुद्धा त्या ठिकाणी काम करते. अशा पद्धतीनं तथागतांनी आपलं मनोगत, आपलं प्रतिपादन, विचार जो आहे, सिद्धांत जो आहे तो सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. अर्थात वासिष्ठाबरोबर तथागतांनी वासिष्ठ या ब्राह्मणासोबत जो काही संवाद केलेला आहे बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथामध्ये, तो सविस्तर विस्ताराने आलेला आहे, तो आपण त्या ठिकाणी सविस्तर पाहायला पाहिजेत. आणि म्हणून ईश्वरावरची श्रद्धा जी आहे ती अत्यंत भयानक गोष्ट आहे. ईश्वरावर श्रद्धा जर ठेवली तर माणसाच्या शोध करण्याच्या प्रवृत्तीला ही ईश्वरावरची किंवा आत्म्यावरची श्रद्धा ही मारक ठरणारी आहे. अशा पद्धतीचे प्रतिपादन, अशा पद्धतीचा एक विचार बुद्धांनी दिला. त्यामुळं पूजा करणे, प्रार्थना करणे हे आपल्या बुद्ध धम्मामध्ये अमान्य आहे. त्यामुळं केवळ पुरोहितशाही किंवा पुरोहितांचा वर्ग निर्माण होतो आणि हे पुरोहित जे आहेत हे वेगवेगळे समजुती, खुळ्या समजुती, भ्रामक संकल्पना समाजामध्ये पसरवतात. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की आजसुद्धा या गोष्टी जिवंत आहेत, लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात बहुजन समाजाचे. तर 2500 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल आणि त्या काळामध्ये हे तत्त्वज्ञान बुद्धांनी सांगणं हे किती जिकिरीचं होतं. आणि एकूणच मग बुद्धांनी जसं आत्मा नाकारला तसा पुनर्जन्म बी नाकारला. आणि पुनर्जन्माच्या बाबतीमध्ये बुद्ध धम्मामध्ये एका वेगळ्या अर्थाने पुनर्जन्म, ज्या पद्धतीने आंब्याची कोय आपण लावल्यानंतर
त्या आंब्यामध्ये त्या कोळीचे गुणधर्म येतात. त्या पद्धतीनं पुनर्जन्माची एक वेगळ्या स्वरूपाची एक वैज्ञानिक कल्पना बुद्धांनी मांडली. आणि ब्राह्मणी धर्मामध्ये जी पुनर्जन्माची कल्पना किंवा आत्म्याची जी काही संकल्पना अस्तित्वात होती किंवा ईश्वरावरचा किंवा दैवी चमत्काराचा जो काही मांडणी ब्राह्मणी धर्मामध्ये केलेली होती, एकूणच त्या गोष्टीला बुद्धांनी फाटा दिलेला आहे. आणि आपण बघत आहोत की त्या काळामध्ये अगदी सगळा पुरोहित वर्ग हा तथागतांच्या विरोधामध्ये गेलेला आहे, हे आपण त्या ठिकाणी बघतो. आणि त्यामुळं बुद्धाला अनेक वेळेस बुद्धाचा खून करण्याचा, बुद्धांना मारून टाकण्याचे सुद्धा प्रयत्न झालेले आहेत. एकूणच हे ज्या काही सगळ्या खुळ्या समजुती, भ्रामक समजुती या तथागतांनी अमान्य केलेल्या आहेत. आणि या सगळ्या अदृश्य स्वरूपात आहे, त्या दिसत नाही, त्याचं अस्तित्व आपल्याला मान्य करता येत नाही. आणि जर एखादी अदृश्य गोष्ट जी आहे ही दिसत नसली तरी कुठल्याही स्वरूपामध्ये तिचं अस्तित्व ती सिद्ध करू शकते. ज्या पद्धतीनं हवा आहे ती दिसत जरी नसली तरी तिचं ते अस्तित्व सिद्ध करू शकते. त्या पद्धतीनं ईश्वर किंवा आत्मा किंवा चमत्कार ह्या बाबतीमध्ये कुठल्याच स्वरूपामध्ये आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये या गोष्टी आपल्याला दाखवता येत नाही, सिद्ध करता येत नाहीत किंवा दिसून येत नाहीत किंवा त्या प्रकट होऊ शकत नाहीत. ही वास्तविकता बुद्धाने त्या ठिकाणी आपल्या धम्मामध्ये मांडलेली आहे. आणि अनेक ठिकाणी ब्रह्म किंवा ईश्वर कोणी समोरासमोर पाहिला आहे का, किंवा परमेश्वराचं अस्तित्व किंवा परमेश्वर कोणी पाहिला आहे का, किंवा ब्रह्म कोणी पाहिलेला आहे का, ह्या सगळ्या प्रश्नांनी बुद्धांनी त्या काळामध्ये अनेक विद्वानांना निरुत्तर करून टाकलेलं होतं. आणि समोरचे जे काही विद्वान तत्कालीन जे काही पंडित लोक होते ते बुद्धाला त्या ठिकाणी शरण गेले आणि तथागत तुम्ही जे म्हणता ते आम्हाला आता मान्य झालेलं आहे, अशा पद्धतीने तथागतांनी आपला सिद्धांत मांडलेले आहे. आणि एकूणच त्यांनी जो काही मी आता सांगितल्याप्रमाणे पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि 10 पारमिता हे जे काही तत्त्वज्ञान आहे हे अत्यंत वैज्ञानिक स्वरूपामध्ये, शुद्ध स्वरूपामध्ये, कारण जी काही समजूत होती की ब्राह्मणांना आपण दान दिलं, त्यांची सेवा केली तर आपल्याला मोक्षप्राप्ती होते आणि मेल्यानंतर आपल्यावर स्वर्गात जातो. तर बुद्धांनी सांगितलं की स्वर्ग किंवा नरक ह्या खुळचट कल्पना आहेत, हा भ्रम आहे. खरा स्वर्ग किंवा नरक तुम्ही याच जन्मी, याच देही, याच डोळा तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला जर हा अत्यंत दुर्लभ असलेला जो मनुष्य जन्म आहे, मनुष्य देह आहे, याचं जर काही चीज करायचं असेल तर तुम्ही फक्त एक आचरण ह्या पद्धतीने केलं पाहिजे की तुम्ही जर चांगलं काम केलं तर लगेच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. ह्या पद्धतीचा सिद्धांत जो आहे तो बुद्धांनी मांडला आणि एक नीतितत्व बुद्धांनी घालून दिली की ज्या नीतितत्वाचं फळ लगेच आपल्याला चांगलं काम केलं तर चांगलं फळ मिळणार आहे, वाईट काम केलं तर वाईट फळ मिळणार आहे. अशा पद्धतीचं बुद्धांनी प्रतिपादन केलेलं आहे आपल्या धम्मामध्ये. याशिवाय तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये यज्ञयागावर जो काही लोकांचा प्रचंड विश्वास होता, यज्ञयागाच्या माध्यमातून पशूंचे बळी दिले जात होते. कोंबड्या, बकऱ्या, बैल, गाय किंवा डुकरांचा बळी दिला जात होता. आणि अनेक यज्ञामध्ये असे हजारो पशूंचे बळी त्या काळामध्ये आपली इच्छा पूर्ण झाल्यामुळं हे जे काही बळी दिले जात होते यज्ञयागामध्ये त्याचं सुद्धा बुद्धांनी खंडन केलं. आणि तथागतांनी सांगितलं की यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. कारण कोण्या एका पशुला मारून त्यांची हत्या करून आपल्याला सुख कसं काय मिळू शकतं आहे, आपल्या जीवनातलं दुःख कसं निघून जाऊ शकतं आहे.
तर हे सुद्धा केवळ एक खुळचट भूमिका आहे. तेव्हा जो काही तत्कालीन ब्राह्मणी धर्म हा यज्ञयागावर आधारित होता, त्याला फाटा देण्याचं काम बुद्धांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. ह्या यज्ञयागाला कुठल्या स्वरूपाचा वैज्ञानिक आधार नाही, पशुबळीला कुठला आधार नाही आणि पशुबळी केल्याने मनुष्यजात सुखी होईल असं अजिबात म्हणता येणार नाही. हे बुद्धांनी मांडणी केली आणि तथागतांनी सांगितलं की यज्ञयाग करणे हे धम्माचं अंग नाही, तर यज्ञयाग करणे हे सुद्धा एक भरम आहे. आणि खरा यज्ञ जर आपल्याला करायचा असेल, तर खरा यज्ञ आपल्याला जर करायचा असेल तर तो खरा यज्ञ हा आहे की तो पंचशीलामध्ये जे काही सांगितलेलं आहे की आम्ही खोटं बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, किंवा व्यसन सुरामेरय मज्ज प्रमाद ठाणा वेद म्हणे, म्हणजे सुरापान मी करणार नाही आणि जीवहिंसा करणार नाही, हे खऱ्या अर्थानं यज्ञ आहे. याचा तुम्ही खात्मा करा, याचा यज्ञ करा, याची आहुती द्या, म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं सुखी व्हाल. तो खऱ्या अर्थानं हा यज्ञ आहे, ही प्रतिज्ञा तुम्ही केली पाहिजेत असं बुद्धांनी सांगितलं. आणि यज्ञयागावरचा विश्वास जो आहे त्या काळामध्ये जो होता आणि आजसुद्धा जो थोड्याफार प्रमाणात आहे, नशीब आहे, त्या नशिबावरचा जो विश्वास आहे तो सुद्धा बुद्धांनी अमान्य केला. तेव्हा एकूणच बुद्धाचं जे काही तत्त्वज्ञान आहे, बुद्धांनी जो काही सिद्धांत मांडलेला आहे, एका माणसाने स्वतःशी आणि दुसऱ्याशी कसं वर्तन केलं पाहिजे याची आचारसंहिता तथागतांनी आपल्याला घालून दिली. आणि अर्थातच या आचारसंहितेमुळं मनुष्य मात्राचं जीवन जे आहे ते सुखकर होणार आहे आणि एक ना एक दिवस बुद्धाचा जो काही मार्ग धम्ममार्ग आहे तो मानव जातीला पटणार आहे. आणि त्यामुळं ज्या दिवशी मानव मात्राला हे सगळं पटणार आहे तेव्हा एक दिवस नक्कीच सर्व जग हे बुद्धाला मानणार आहे आणि जग बुद्धमय होणार आहे आणि त्याच्याशिवाय माणसाला आता पर्याय नाही. अशा स्वरूपाचं हे बुद्धाचं जे काही तत्त्वज्ञान आहे हा एकूणच तत्त्वज्ञान आहे. हे वैज्ञानिक स्वरूपाचं आहे आणि त्यामध्ये कर्मकांडाला कुठल्याही स्वरूपाचं स्थान नाही. किंबहुना अशा पद्धतीचा विश्वास ठेवणे किंवा ईश्वरावर विश्वास ठेवणे, आत्म्यावर विश्वास ठेवणे, पुनर्जन्मावर विश्वास ठेवणे, दैववादावर विश्वास ठेवणे किंवा चमत्कारावर विश्वास ठेवणे किंवा नशिबावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे असं बुद्धांनी आपल्या तत्त्वज्ञानामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. त्या दृष्टीने आपण बुद्धाच्या विचाराचे अनुयायी आहोत या अर्थाने आपण या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आणि म्हणून आपल्या घरामध्ये कुठं छोट्या मोठ्या स्वरूपाचे देव असतील, बसवलेले असतील, किंवा लक्ष्म्याचे सण असतील, गणपतीचा उत्सव असेल, किंवा आपण कुठं कळत न कळत काही उपास करत असू, कुठला नवस धरत असू, तर तो आपल्या बुद्ध धम्मामध्ये धम्म तत्त्वज्ञानामध्ये तो मान्य नाही. उपास करणे, नवस करणे, ज्या पद्धतीने जुन्या काळामध्ये यज्ञामध्ये बळी देण्याचा प्रकार होता की एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर यज्ञामध्ये गाईचा, म्हशीचा, जनावरांचा बळी दिला जात होता, त्या पद्धतीने आजसुद्धा बहुजन समाजामध्ये ही प्रथा जी आहे की एखादी गोष्ट त्यांची मान्य झाली तर त्यामध्ये एखादा नवस फेडण्याची जी काही पद्धत आहे ही सुद्धा आपल्या धर्मामध्ये ती मान्य नाही. ती ब्राह्मणी धर्मामधली खुळचट कल्पना आहे आणि ह्याच्यावर आपण विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजेत. अशा पद्धतीचं तत्त्वज्ञान महामानव तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला दिलेलं आहे. त्या दिशेने आपण वाटचाल करण्याचा, मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करू, हेच या
आजच्या निमित्ताने आपल्याला मी सांगू इच्छितो, भारतीय बौद्ध महासभेने ठिकठिकाणी अनेक विषयाच्या माध्यमातून धम्मचर्चा वर्षावासाच्या निमित्ताने घडवून आणलेली आहे आणि अनेक बुद्धविहारामधून वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून आज चर्चा होते आहे. लोक अनुयायी हे ऐकत आहेत, यावर भाष्य करत आहेत, धम्म समजून घेत आहेत आणि जसजसं आपण हा धम्म समजून घेणार आहोत, आपल्या आचरणात उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत, तसतसं आपलं जीवन जे आहे ते सुखमय होणार आहे, शांततामय होणार आहे. केवळ आपण भौतिक साधनांनी पैशांनी समृद्ध झालो म्हणून आपण सुखी होऊ, हा केवळ भ्रम आहे. त्याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि तथागताचा जो काही धम्म आहे तो आपण आचरणात आणूया आणि आपलं जीवन हे सुखमय करण्याचा आपण प्रयत्न करूया. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला विनंती करेन. तेव्हा आपण सगळ्यांनी हे समजून घेऊ आणि आपल्या कुटुंबाचं आणि मानवजातीचं जीवन सुखमय करण्याचा आपण प्रयत्न करूया. हेच या निमित्तानं मी माझं मनोगत व्यक्त करतो, थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.